नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण महाशिवरात्री ही का साजरी केली जाते आणि त्याचे महत्त्व हिंदू समाजामध्ये काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात। प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री असते। मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात। भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात। अशी मान्यता आहे की काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय। तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता। महाशिवरात्रीविषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री देखील संबोधतात। महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती। महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते। पंचगव्य म्हणजेच गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात। त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात। त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात। शिवलिंगावर चक्काला थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे। महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे। या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता। यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात। हे व्रत 1.5 दिवसाचे असते, त्यामुळे त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्त होतो। दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशीर्वाद घेऊन महाशिवरात्री व्रताचा समारोप करतात। तर मित्रांनो, महाशिवरात्रीची महिमा आणि महत्त्व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।